महानगरपालिकेची ही इमारत आहे. याच इमारतीमधनं अख्ख्या मुंबईचा कारभार हाकला जातो, गाडा हाकला जातो. आणि याच महानगरपालिकेच्या इमारतीवरती, याच मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची असेल, वर्चस्व कुणाचं असेल, हे उद्या स्पष्ट होणार आहे. कारण EVM मध्ये आज मतदान बंद झालेलं आहे. या महानगरपालिकेवरती किंवा या देखण्या इमारतीवरती सत्ता असणं महत्त्वाचं का? कारण ही केवळ देशातलीच नाही, राज्यातली नाही, तर ही आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तब्बल 75,000 कोटींचा अर्थसंकल्प, जो आपल्या देशातल्या अनेक राज्यांच्या तुलनेत सुद्धा बराच मोठा अर्थसंकल्प आहे, तो अर्थसंकल्प आहे मुंबई महानगरपालिकेचा आहे. गेली 25 वर्ष जेव्हा जेव्हा सत्ता यायची, जेव्हा जेव्हा विजय मिळायचा, तेव्हा ही जी समोर गॅलरी दिसते ना पुतळ्याच्या पाठीमागची, त्या गॅलरीमध्ये येऊन ठाकरे बंधू सर्वांना, उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार सर्वांना अभिवादन करायचे. आणि आता उद्या सुद्धा हेच दृश्य दिसणार का, याची कमालीची चर्चा आहे. पण यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी महत्त्वाची बनली आहे, त्यांच्यासाठी एक प्रकारे अस्तित्वाची बनली आहे. तर दुसरीकडे आपण जर का भाजपचा विचार केला, सत्ताधारी शिवसेनेचा विचार केला, तर त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. बाजी कोण मारणार याची अख्ख्या देशाला उत्सुकता, आणि केवळ मुंबईच नाही तर आज राज्यभरातल्या इतर 28 महानगरपालिकांसाठी सुद्धा मतदान पार पडलं. मतदानानंतर जे एक्झिट पोल समोर आलेले आहेत, त्या एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय, तर ठाकरे बंधू हे थोडेसे पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई महानगरपालिकेची सत्ता एक्झिट पोलनुसार ठाकरेंकडे राहत नाहीये असा अंदाज वर्तवला जातोय. 3 एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये जनमतचा एक्झिट पोल आहे, DV रिसर्चचा आहे, ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आहे, आणि JVC या एकूण 4 पोलनुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष बाजी मारण्याचा अंदाज आहे. जनमतच्या पोलनुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेला 138 जागा, म्हणजे महायुती येथे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप एकत्रित निवडणुका लढवत आहेत, त्यांना साधारणतः 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर DV रिसर्चचा पोल काय सांगतोय, त्यांच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेना या दोघांना अंदाजे 107 ते 122 जागा मिळू शकतात. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार 131 ते 152 जागांचा अंदाज वर्तवला जातोय. तर JVCचा जो अंदाज आहे त्यानुसार युतीला 138 पेक्षा अधिक जागा मिळतील. जनमतच्या पोलनुसार ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा, 227 पैकी 62 जागा मिळू शकतात. DV रिसर्चनुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांना अंदाजे 68 ते 83 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागा आहेत आणि 114चं बहुमत आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत, माझे सहकारी आहेत, ईशान आहे आपल्यासोबत सूरज आणि निलेश सुद्धा आहे. या तिघांनी पूर्ण निवडणुकांभर मतदान जेव्हा सुरू होतं, प्रचार सुरू होता, तेव्हा ग्राउंड रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि आता एक्झिट पोल समोर आलेत, आपण यांनाच विचारूयात की एक्झिट पोलचा अंदाज आहे की ठाकरे सत्ता गमावत आहेत मुंबई महानगरपालिकेतली. तर या एक्झिट पोलबद्दल पण सांगशील, आणि आज दिवसभरात जेव्हा फिरलास तेव्हा काय काय दिसलं तुला मतदानाच्या वेळेला? पण अजून एक्झिट पोल आले आहेत, पण एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा का नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण की ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवरती फिरत होतो, ग्राउंडवरती चित्र हे दोन्हीकडून आहे. म्हणजे जो आकडा एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे तो आकडा कितपत खरा ठरतो हे पण बघणार. कारण की या आधीचे एक्झिट पोल पाहिले तर ते एक्झिट पोल काही सत्यामध्ये उतरलेलं नाही. आम्ही ज्यावेळेस फील्डवरती होतो, ज्यावेळेस आज आम्ही इलेक्शन होतो, जो मतदार राजा होता त्यांनी पहिलेच आधीच तो ठरवून आला होता की मला कोणाला मतदान करायचंय. त्या चेहऱ्यावरती ते दिसत होतं की त्याने आधीच ठरवलं होतं की मला या पक्षाला मतदान करायचंय. पण ज्या प्रकारे वॉर्ड बदलत होते त्या प्रकारे आम्हाला मतदारांचे विचार देखील बदललेले दिसत होते. उपनगरमध्ये आम्हाला काहीसा कल हा महायुतीकडे दिसला, पण आपण जर मराठी पट्ट्यांमध्ये आलो तर तिकडे फक्त ठाकरेच अशा देखील काही लोक सांगत होते. त्यामुळे अजून जो एक्झिट पोल आला आहे त्या प्रकारे उद्याच्या दिवशी नक्की समजेल की काय होतंय. उद्या तर समजणार आहे, पण तू आज त्या सगळ्या टिपिकल जो मराठी मतदारांचा भाग परिसर समजला जातो त्या सगळ्या पट्ट्यामध्ये तू आज होतास. रिपोर्टिंगच्या वेळेला काय दिसलं? एक्झिट पोलही समोर आलेला आहे. नक्कीच प्रामुख्याने दादर असेल, लालबाग, परळ, काळा चौकी किंवा तो सगळा शिवडी परिसर भागामध्ये ठाकरेंचा तो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच ठिकाणी प्रामुख्याने लोकांमध्ये एक आक्रोश हा पाहायला मिळत होता. दुसरीकडे भावनिक वातावरण हे देखील पाहायला मिळत होतं. सोशल मीडियावरचे जे ट्रेंड्स होते हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हायरल होताना पाहायला मिळत होते. कारण एकमेकांशी चर्चा होती,
किंवा आपले आणि या सगळ्या गोष्टी त्या नेत्यांसंदर्भाच्या होत्या, त्या पाहायला मिळालेल्या. मात्र दुसरीकडे मतदार यादीतल्या घोळ हे प्रामुख्याने पाहायला मिळाले. एकीकडे दुबार मतदान होती, 2 नावं होती, त्याच्यानंतर मशीन्समध्ये झालेले घोटाळे, त्याच्यामुळे अर्धा तास जवळपास मतदारांना त्या ठिकाणी वाट पाहावी लागली होती. लालबागमध्ये 3 इन्सिडेंट्स असे झालेले आहेत की त्यांची नावं ही 2 साईडला आहेत. एकाचं वॉर्ड क्रमांक 34 म्हणजे मालाडमध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी होतं. मग त्याने प्रश्न उचलला की मी जावं कुठं. त्यांच्याकडनं हमीपत्र लिहून घेतले आणि त्याच्यानंतर त्याला मतदान करावं लागलं. त्यामुळे हा जो वेळ आहे, हा मतदार तिथे जर सजग असेल तर तो थांबतो आणि मतदान करतो. मात्र इतर वेळी इतकेसे मतदार थांबताना पाहायला मिळत नाहीत. दुसरीकडे मुद्दा होता हायराईजचा. या परिसरातल्या हायराईजमध्ये कशा पद्धतीने वातावरण होतं हे महत्त्वाचं. तिथल्या मतदारांना खाली उतरवण्यात यश आलंय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे एकूणच जर का तो परिसर बघितलात तर थोडंसं बॅलन्सच म्हणावा लागेल किंवा कुठल्याही एका बाजूने ते सांगता येणं मुश्किल आहे. असं आहे की लोकसभेला आपल्याला मुंबईत एक वेगळं चित्र दिसलं, पण बरोबर 4-6 महिन्यांनी ज्या विधानसभा झाल्या त्याच्यात वेगळं चित्र दिसलं. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तर या निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळू शकतं, काय चर्चा आहे, काय अंदाज आहे, फील्डवरती तुम्हाला काय? ज्ञानदा सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह होता, मतदानासाठी येत होते. मात्र ज्या पद्धतीने सूरज सांगत होता की मतदार याद्यांमधले घोळ आणि त्यामुळं होणारा मानसिक त्रास याच्यामुळं अनेक मतदार माघारी जात होते. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर याद्यांमध्ये त्यांची नावं होती, पण ऑनलाईन ज्यावेळेस ते चेक करायला जात होते त्यावेळेस त्यांची नावं नव्हती. काही जणांचे ॲड्रेस सोलापूर, सातारा, कोल्हापूर अशा पद्धतीचे ॲड्रेस होते. 40 मतदार माघारी मतदान न करता जाताना हे मुंबईमध्ये चित्र पाहायला मिळालं. खास करून महाराष्ट्र नगर, चेंबूर नाका ह्या 2 सेंटरचे मी खास करून उल्लेख करीन. या ठिकाणी प्रचंड गोंधळ झाला होता. चेंबूर नाक्याला तर सर्व जे उमेदवार आहेत ते एकत्र आले होते. निवडणुकीसंदर्भातच त्यांना आक्षेप घ्यायला केला होता की आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी निवडणुका व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीचं एक नाराजीचं चित्र होतं. वयोवृद्ध नागरिकांना आज खूप त्रास सहन करावा लागला, कारण ज्यावेळेस टेक्निकली बघायला गेलं त्यावेळेस त्यांची जे नावं आहेत, ज्या ठिकाणी याद्या दिल्या होत्या महानगरपालिकेनं 10,000 रुपये खर्चून उमेदवारांना याद्या घ्यायला लावल्या होत्या, त्या याद्या कुठेतरी अडचणीच्या होत्या, कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होत्या आणि त्यामुळं आज खूप नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मुस्लिम पट्ट्याचा एक खास करून उल्लेख करेन. ज्या परिसरामध्ये मी स्वतः गेलो होतो, मुस्लिम बहुल एरियांमध्ये नागरिकांचा उत्साह होता. मतदार मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी येत होते. आता हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. ज्या पद्धतीनं सध्या पोलची आकडेवारी आलेली आहे आणि त्यामध्ये हा अल्पसंख्याक बहुल जो भाग आहे तो कशा पद्धतीनं एक महत्त्वाचा फॅक्टर ठरतोय. त्यांचा ओढा नेमका कोणाकडे असणार आहे, कारण काँग्रेस यासोबतच वंचित बहुजन आघाडी आणि 2 ठाकरे हे 2-3 महत्त्वाचे पक्ष होते. त्यांना लोकसभेच्या वेळेला MVAला ती मोठी साथ मिळालेली. खरं तर ईशान जेनझीचं प्रतिनिधित्व करतो, त्याला तो मुद्दा मला विचारायचा राहिला, पण काही हरकत नाही. पुढच्या लाईव्हमध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ईशानला जेनझीबद्दल नक्कीच बोलतं करू. पण जशी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद खरं तर, पण तुम्ही थांबा इथे, आपल्याला अजून बरीच माहिती प्रेक्षकांना सांगायची आहे. जशी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आपल्या राज्यामध्ये, त्या खालोखाल पुणे महानगरपालिका सुद्धा महत्त्वाची मानली जाते. पुण्यामध्ये यावेळेला थेट सामना पाहायला मिळाला तो मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार या 2 बड्या नेत्यांमध्ये, म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्ये. जो एक सर्वे समोर आलेला आहे किंवा एक्झिट पोल पुण्याच्या बाबतीत समोर आलेला आहे, त्यानुसार प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार पुणे महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त होतोय. पुण्यात भाजपचा 91 जागांवरती विजय होईल असा अंदाज व्यक्त होतोय. प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादीला 43 जागा मिळतील, ठाकरेंच्या शिवसेनेला 7 तर काँग्रेसला 8 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होती आहे. तर पुण्याची निवडणूक ही अर्थातच अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 निवडणुकांसाठी दोन्ही पवार, दोन्ही राष्ट्रवादी यासुद्धा एकत्र आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर त्यांचं विलिनीकरण होणार का याही बऱ्याच चर्चा रंगल्या. पण पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. जो सर्वे समोर आलाय त्यानुसार प्राप्तच्याच एक्झिट पोलनुसार पिंपरीमध्ये भाजपला 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळण्याचा अंदाज सध्या व्यक्त होतोय. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2ही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप सत्ता स्थापन करेल असं सध्याचं चित्र दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे